नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना, शुभ दुपार. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर. दररोज प्रमाणे आजही मी तुमच्यासाठी संगणकाचं लेक्चर घेऊन आलेली आहे, कम्प्युटरचं. कारण की आपली जी मुंबई हायकोर्ट भरती आहे त्यामध्ये संगणक या विषयाचे आपले 10 मार्क आहेत, म्हणजेच 10 प्रश्न. बरोबर, तुमच्या त्या 10 प्रश्नांचे 10 मार्क तुम्हाला मिळवून देण्यासाठी मी इथे लाईव्ह लेक्चर आधी घेतलेले होते, पण काही कारणास्तव आपण रेकॉर्डिंग लेक्चर टाकत आहोत. कारण तुम्ही म्हटले होतात की तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्न उत्तर पाहिजे आहेत, हो ना. म्हणजे टॉपिक वाईज प्रश्न उत्तर शोधून त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील, त्यासाठी हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. आतापर्यंत इंट्रोडक्शन ऑफ कम्प्युटर वगैरे आपण पाहिलं, त्याचे काही क्वेश्चन्स पाहिले. प्रत्येक टॉपिकवर मी 20 ते 25 प्रश्न तुमच्यासाठी आणते. त्या प्रश्नांचं प्रॉपर आपण सोल्युशन्स बघत आहोत. जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सोल्युशन्स देत आहे. हे लेक्चर जर कंटिन्यू हवं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे आणि कमेंट मध्ये सांगायचं आहे की तुम्ही सांगितलेलं मी केलं, पण आपण जे काही हा उपक्रम चालू केलेला आहे तो छान आहे की नाही, तुम्हाला प्रश्न आवडतायत की नाही. सगळ्या टॉपिकचे पार्ट 1च दिसतील, कारण की बरेचसे प्रश्न झालेले आहेत. मग प्रत्येक एका लेक्चर मध्ये आपण 20 प्रश्न घेऊयात, तेवढं पुरेसं आहे तुम्हाला, कारण कम्प्युटरची भाषा समजणं हे थोडं डिफिकल्ट आहे त्याकरता. आपण सुरुवात करूयात आपल्या लेक्चरला कम्प्युटरच्या. पण आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे कम्प्युटर मेमरी. मेमरी म्हटलं आपल्याला एकच लक्षात येतं की आपण जे काही स्टोअर करून ठेवतो ते सगळं मेमरीमध्ये जातं. मग त्याच्यामध्ये प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, त्यातल्या त्यात आपल्याला आधीपासून माहिती असणार रॅम आणि रोम. बरोबर आहे. मग याच्याबद्दल आपण थोडस डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना. ज्या आपल्या टॉपिकचं नाव आहे कम्प्युटर मेमरी, त्याचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न काय सांगितलाय बघा. डॅश स्टोअर्स डेटा अँड इन्स्ट्रक्शन रिक्वायर्ड ड्युरिंग द प्रोसेसिंग ऑफ डेटा अँड आउटपुट रिझल्ट्स. मेमरी, आर्किटेक्चर, इनपुट, आउटपुट. आता आपल्या डेटाला आणि इन्स्ट्रक्शनला प्रोसेस केल्यानंतर कुठे स्टोअर केलं जातं किंवा बरोबर आहे, तर स्टोअर केला जातो त्याला आपण काय म्हणतो, मेमरी स्टोअर्स, हा ना. मग ते आउटपुट होऊन येतं, आपण इनपुट देतो त्याच्यामध्ये प्रोसेस होते, मग ते आउटपुट होतं आणि मग ती डेटा स्टोअर केली जाते. आपण या आधीच्या लेक्चर मध्ये हे पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, वेअर इज डेटा सेव्ड परमनंटली. डेटाचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे टेम्पररी डेटा, जसं आपण काम करत राहतो तर आपण काम करताना आपण जर खूप मोठी लाईन जर का टाईप केली तर ती ऍज इट इज आपल्याला तिथे दिसते की हा टाईप केलेली आहे. असं होतं का की आपण एक शब्द टाईप करतोय, मागचा शब्द गायब झाले, एक वाक्य टाईप केलं की वरचे काही वाक्य गायब झाले, असं होतं का? नाही. मग जेव्हा आपण आपलं काम चालू असतं तर ते चालू असताना टेम्पररी जे डेटा स्टोअर करतात ते वेगळं. आता इथे विचारलंय वेअर इज द डेटा सेव्ड परमनंटली. परमनंटली डेटा कुठे स्टोअर होतो, मेमरी मध्ये, एएलयू मध्ये, सीपीयू मध्ये का प्रिंटर मध्ये? मेमरी मध्येच होणार. एएलयू मध्ये अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म होणार, मॅथमॅटिकल रिलेटेड. सीपीयू म्हणजे सेंट्रल सगळे प्रोसेसिंग होणार. सीपीयू मध्ये प्रिंटरचं काम वेगळं आहे, तुम्हाला माहित आहे. पुढचा प्रश्न बघा. हाऊ मेनी टाइप्स ऑफ मेमरी डज अ कम्प्युटर हॅव. कम्प्युटर मध्ये टोटल किती टाइप ऑफ मेमरी आहेत? 4, 8, 1, 2. किती मेमरी आहेत रे? एक आहे प्रायमरी मेमरी, एक आहे सेकंडरी मेमरी. मग आपल्या कम्प्युटर मध्ये टाइप्स ऑफ मेमरी किती? 2, 2. पर्याय कुठला झाला? पर्याय आपला चौथा योग्य झाला. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग इज व्हॅलिड कॅटेगरायझेशन ऑफ कम्प्युटर मेमरी. जे आपण कम्प्युटर मेमरी पाहिले त्याच्यामधले पर्यायांमधून जे आहेत ते योग्य कोणते? पहिलं प्रायमरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी, दुसरं परमनंट मेमरी अँड सेकंडरी मेमरी, तिसरं सेकंडरी मेमरी अँड टर्शरी मेमरी आणि चौथं सीडी आणि डीव्हीडी. कुठले आहे व्हॅलिड? एक प्रायमरी मेमरी असते आणि एक सेकंडरी मेमरी असते. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे आपलं? पर्याय क्रमांक पहिला योग्य आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. त्याच्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. हे तुम्हाला मागेच समजवलंय.
Dash is a high-speed device used in CPU that is utilized to store data temporarily during processing. Arithmetic and logic unit, auxiliary memory, control unit म्हणजे CU आणि रजिस्टर असे 4 ऑप्शन मी जेव्हा तुम्हाला CPU काढून दिला होता बरोबर आहे. सगळ्यात वरती कंट्रोल युनिट होतं, त्याच्यानंतर ALU होतं, त्याच्यानंतर रजिस्टर होतं आणि इथे सगळ्यात खाली मी तुम्हाला मेमरी लिहून दिलं होतं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 एरो काढले होते है ना. मग जिथे डेटा टेम्पररी स्टोअर्ड होतो, किती पण हाय स्पीडने आपण जर काम करत असू आणि आपण जे काही स्टोअर करतोय तर ते टेम्पररी स्टोअर करून ठेवायचं काम प्रोसेस करत असताना रजिस्टर करतो. डेटा जेवढे पण प्रोग्राम असतात त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर करायचं काम हे कंट्रोल युनिट करतं आणि मॅथमॅटिकल ऑपरेशनचं काम ALU करतं. हे तुम्हाला बरेच वेळा मी सांगितलेलं आहे. मग आता ह्याचं उत्तर काय आलं या प्रश्नाचं? रजिस्टर. एकदा पुन्हा प्रश्न वाचून घेऊयात आपण. रजिस्टर्स इज अ हाय स्पीड डिव्हाइस यूज इन CPU. CPU मध्येच असतो बरोबर. एक मिनिट थांबा आता. काय आहे? युटिलाइज टू स्टोअर डेटा टेम्पररी ड्युरिंग प्रोसेसिंग. रजिस्टर एक CPU मध्येच आहे हे लक्षात असू द्या फक्त. ऑक्झिलरी मेमरी म्हणजे त्याच प्रकारे आहे, फक्त ह्याचा हायेस्ट पेस असते आणि लोवेस्ट कॉस्ट असतो, बाकी काही नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न काय आहे वाचा. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इसेन्शियल रोल ऑफ रोम इन अ कम्प्युटर सिस्टम. रोमचा फुल फॉर्म काय आहे? रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी म्हणजे रोम. खालीलपैकी रोमचं सगळ्यात महत्वाचं काम कोणतं? स्टोरिंग डेटा टेम्पररी, स्टोरिंग डेटा परमनंटली फॉर बूटअप प्रोसेसेस, परफॉर्मिंग कॅल्क्युलेशन्स अँड स्टोरिंग फाइल्स क्रिएटेड बाय द युजर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बूटअप म्हणजे काय, मी एकदा सांगितलं होतं. आपण जेव्हा कम्प्युटरला रिस्टार्ट करतो किंवा कम्प्युटर शटडाऊन असेल जेव्हा आपण चालू करतो तेव्हा त्याला बूटअप म्हणतात. त्याच्यात पण 2 टाईप आहे, एक म्हणजे वॉर्म बूटिंग आणि एक म्हणजे कोल्ड बूटिंग. वॉर्म बूटिंग म्हणजे जेव्हा आपण कम्प्युटर रिस्टार्ट करतो त्याला आपण वॉर्म बूटिंग म्हणतो. कम्प्युटर हँग वगैरे झाला असेल जेव्हा आपण त्याला पूर्ण शटडाऊन करतो त्याला आपण कोल्ड बूटिंग म्हणतो. ठीक आहे. तर हे जे बूटअपचं जे काम आहे बूटिंगचं, हे कशामध्ये असतं? रोम मध्ये असतं. मग आता ह्याचं उत्तर काय झालं तुमचं? स्टोरिंग डेटा परमनंटली फॉर बूटअप प्रोसेस. जेव्हा आपल्याला कम्प्युटर शटडाऊन वगैरे करायचं असेल आपण काय करतो? आधी सेव्ह करतो आणि मग प्रॉपर शटडाऊन होतो. ठीक आहे. मग इथे डेटा काय होतो? परमनंटली आपला स्टोअर करून घेतला जातो. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. Identify the memory that is used between central processing unit and the main memory. रीड ओनली मेमरी म्हणजे रोम, रॅन्डम एक्सेस मेमरी म्हणजे रॅम, कॅश मेमरी आणि व्हर्च्युअल मेमरी. बघा CPU मध्ये आणि मेन मेमरी मध्ये जो कोणी काम करतं त्या मेमरीला आपण कॅश मेमरी म्हटलं जातं, कुठे कुठे कॅचे मेमरी पण म्हटलं जातं. ठीक आहे. याचं फक्त एवढंच आहे की ही जी मेमरी असते ती सेंट्रल प्रोसेसिंगच्या मध्ये आणि मेन मेमरी या दोघांच्या मध्ये असते, त्यामुळे तिला आपण म्हणतो कॅश मेमरी. पुढचा प्रश्न. डॅश मेमरी इज समटाइम्स used to increase the speed of processing by making current programs and data available to the CPU at a rapid rate. Backup, auxiliary, main, cache. आता फॉर एक्झाम्पल एखादे ऑपरेशन्स आहे ते मी सारखे परफॉर्म करत आहे आणि सारखे परफॉर्म करताना मला ते खूप वेळा यूज पण होत आहेत, म्हणजे मी तो डेटा सारखा मागत पण आहे आणि हे सगळं काम स्पीडने पण होत आहे. स्पीडने करून घेण्यासाठी किंवा आपण असं म्हटलं की एकदा कॉपी केल्यावर आपण खूप वेळा पेस्ट करतो बरोबर, का तर आपलं काम स्पीडने व्हावं. तर त्यासारखंच अशी कुठलीही मेमरी आहे जी स्पीड वाढवण्यासाठी आणि प्रोसेसिंग करताना आपले जे डेटा आहे ती सीपीयूतनं एकदम रॅपिड रेटने घेते, त्याला काय म्हटलं जातं? कॅश मेमरी म्हटलं. कॅश मेमरीचं काम हेच असतं. जर आपण
एखादं काम खूप वेळा करत असू तर आपण ते स्टोअर करायचं, जेणेकरून आपल्याला ते काम मिळवण्यासाठी पटकन आणि खूप कमी टाइमामध्ये आपल्याला ते आपले डॉक्युमेंट किंवा डेटा किंवा प्रोसेसिंग पटकन होते, याच्यासाठी कॅश मेमरीचा वापर केला जातो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. द मेमरी युनिट दॅट कम्युनिकेट डायरेक्टली विथ द CPU इज कॉल्ड डॅश मेमरी, कॅश, बॅकअप, मेन, ऑक्झिलरी. आता जे आत्ताच सांगितलं, कॅश मेमरी तर येणार नाही कारण की ती CPU आणि मेन मेमरीच्या मध्ये काम करते, म्हणजे ही डायरेक्टली आहे का? नाही. बॅकअप पण नाही, ऑक्झिलरी पण नाही. CPU शी जी डायरेक्टली कनेक्टेड असतात त्या मेमरीला आपण मेन मेमरी म्हणतो, म्हणजे याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 येणार. पुढचा प्रश्न. इफ अ मेमरी चिप इज volatile, it stores data permanently, lose its content if the power is turned off, it is used for data storage only, it is referred to as ROM, volatile memory. जे आपल्या मेमरी चिप असतात, आपल्या ज्या volatile मेमरी असतात त्याच्यामध्ये काय होतं, जर आपण त्याच्यात काम करत असताना अचानक जर लाईट गेली तर याच्या आधी आपण जेवढं पण काम केलेलं आहे ते गायब होऊन जाणार, प्रोसेस पण जेवढी पण प्रोसेसिंग झाली असणार ती पण आपल्याला नाही भेटणार. म्हणजे volatile मध्ये हे होतं, जेव्हा लाईट जाते तेव्हा आपला सगळा कंटेंट तिथून जातो, म्हणजे लुजेस. इफ अ मेमरी चिप इज volatile, इट लुजेस इट्स कंटेंट्स इफ द पॉवर इज टर्न्ड ऑफ. नेक्स्ट क्वेश्चन. द डॅश मेमरी acts as a buffer between the CPU and the main memory. आता झाला आपला प्रश्न. प्रायमरी मेमरी, कॅश मेमरी, सेकंडरी मेमरी आणि रॅम. आता काय सांगितलं आपण, जो कोणी सीपीयूच्या मध्ये आणि मेन मेमरी मध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, कॅश मेमरी म्हणतो. म्हणून उत्तर झालं पर्याय दुसरं बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन कडे या. रोम इज प्रायमरली यूज फॉर विच ऑफ द फॉलोइंग पर्पजेस. रोम रीड ओनली मेमरीचं काय काम आहे बघूयात. रॅन्डम डेटा ऍक्सेस, टेम्पररी डेटा स्टोरेज, स्टोरिंग फाइल्स फॉर परमनंट ऍक्सेस, स्टोरिंग द BIOS और फर्मवेअर. आताच पाहिलेलं आहे. जर बुटअप वरनं तुम्हाला काही आठवत असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता. BIOS म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम, तेच आहे. रोमचं प्रायमरी काम काय आहे, स्टोरिंग द बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम और फर्मवेअर. बुटअप पण त्याला बोलू शकतो, बुटअपचं पण प्रोसेसिंग सगळं त्याच्यामध्ये असतं. नेक्स्ट क्वेश्चन. बायोसचा फक्त फुल फॉर्म लक्षात ठेवा, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम म्हणजे BIOS. नेक्स्ट क्वेश्चन. Dash in a computer are faster to read and write than other type of storage. आता खालीलपैकी असं कुठलं स्टोरेज डिव्हाइस आहे जे सगळ्यात फास्ट आपण इन्फॉर्मेशन त्याच्यातून घेऊ पण शकतो आणि देऊ पण शकतो. ठीक आहे. टाइप्स ऑफ स्टोरेज मध्ये विचारलंय. CD रोम, फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क आणि रॅम. आता काय आहे, जो कम्प्युटरशी कनेक्टेड असतो तो आहे रॅम. बाकीचे सगळे समजा आपण एक्सटर्नली कनेक्ट करतो, तर जो इंटरनली कनेक्ट असतो ऑफकोर्स त्याच्यामधनं आपण डेटा खूप लवकर घेऊ शकतो, फास्ट पण होणार, खूप लवकर आपल्याला मिळणार, पण खूप लवकर आपल्याकडनं स्टोअर पण होणार. म्हणून सगळ्यात जर फास्टर म्हटलं तर तिथे आपल्याला रॅम यायला पाहिजे, कारण की ते इंटरनली कनेक्टेड आहेत म्हणून. पुढचा प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी मेमरी इन अ कम्प्युटर सिस्टम. या कम्प्युटर सिस्टम मधली प्रायमरी मेमरी कोणती आहे. हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, रॅम आणि पेन ड्राईव्ह. बरोबर. जी सगळ्यात तिथे कनेक्टेड आहे रॅम. रॅन्डम ऍक्सेस मेमरी ही काय आहे, कम्प्युटरशी कनेक्टेड असते, आपण ह्याला प्रायमरी मेमरी म्हणून म्हणतो. बाकीच्या सगळ्या काय झाल्या, सेकंडरी मेमरी झाल्या. नेक्स्ट क्वेश्चन. When the processor uses the CPU, where are the data and programs kept? Main memory, secondary memory, disk memory की program memory? कुठे बघा, जेव्हा प्रोसेसर एखादा डेटा घेतो सीपीयू मधनं, तर आता सीपीयू डायरेक्ट कनेक्ट कोणाशी असतं, मेन मेमरीशी.
म्हणजे जेव्हा पण आपण मेमरी घेणार आपण कुठून घेणार, मेन मेमरी मधनं घेणार. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक पहिला झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is an example of a type of ROM that can be electronically erased and reprogrammed multiple times? डबल EEPROM, प्रोम, EEPROM आणि मास्क रोम हे सगळे काय आहेत, हे सगळे आपल्या रोमचे वेगळे वेगळे टाईप आहेत. मग आता त्या रोमच्या टाईप मधला असा कुठला टाईप आहे जो आपण इलेक्ट्रॉनिकली खूप वेळा प्रोग्राम पण करू शकतो आणि इरेज पण करू शकतो. आता समजा एक डेटा आहे, त्याला मी इरेज केलं, त्या डेटाला आपण खूप वेळा परत रन केलं, तर आता त्या रोम मध्ये, आता रोम मध्ये कुठल्या रोम मध्ये असणार, त्याचा टाईप आहे डबल EEPROM. ठीक आहे. आपण ह्याच्यावर थोडस एक वेगळं लेक्चर घेऊयात रोम वर, कारण की ह्याचे जेवढे पण टाईप आहेत तेवढे मला तुम्हाला समजवावे लागतील, कारण प्रत्येकाचं काम वेगळं वेगळं आहे, पण आहे तर ते रोमचे टाईपच. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ रोम? रोम म्हणजे रीड ओनली मेमरी, ऑलरेडी तिथे दिलेलं आहे तुम्हाला. खालीलपैकी कुठली रोमची प्रॉपर्टी नाहीये असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. इट होल्ड्स सिस्टम सॉफ्टवेअर सच ॲज बूट लीडर, आपण आताच पाहिलं. इन्फॉर्मेशन इज नॉट लॉस्ट इवन व्हेन द कम्प्युटर इज टर्न ऑफ. पुढे इट इज नोन ॲज व्होलाटाईल मेमरी. चौथं, इट स्टोर्स इन्फॉर्मेशन परमनंटली. रोम मध्ये बूट लोडरची पण इन्फॉर्मेशन असते, सॉफ्टवेअर असतं, बरोबर आहे. आपण जेव्हा फाईल समजा आपल्याला रिस्टार्ट करायचा असेल, आपण ती फाईल स्टोअर करून ठेवतो, ती पण रोम मध्ये जाते. रोम हे व्होलाटाईल नाहीये. व्होलाटाईल मेमरी मध्ये काय होतं, व्होलाटाईल मेमरी मध्ये जर लाईट गेली तर आपण करत असलेला डेटा सगळा गायब होतो, डिलीट होऊन जातो आपोआप. तो व्होलाटाईल मेमरी झाली. रोम मधला डेटा डिलीट होत नाही, तो सेव्ह करून आपण तो रोम मध्ये जातो, म्हणजे रोम मधला डेटा हा नॉन व्होलाटाईल झाला. व्होलाटाईल मधले जेवढे पण आहेत तेवढे सगळ्या फाइल्स डिलीट होणार जेव्हा आपण पॉवर ऑफ करणार तेव्हा. म्हणजे फक्त याचा एकच प्रॉपर्टी नाहीये, ती म्हणजे रोम व्होलाटाईल मेमरी नाही. पर्याय क्रमांक तिसरा आपला योग्य झाला. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ वन? वर्ड ओपन रिसीव मेनी, वायरलेस वन्स रिसीव मॅन, राईट अदर रीड मी आणि राईट वन्स रीड मेनी. आता मेमरीशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. मेमरीशी रिलेटेड असताना वर्ड ओपन, वायरलेस वन्स, रिसीव्ह वाला पण काही संबंध नाही. याच्यामध्ये तुम्ही एक वेळेस येऊ शकता, फक्त हे अदर आणि मीच नाही येणार. राईट वन्स आणि रीड मेनी, हा कशाचा फुल फॉर्म आहे? WORM. हे कधी तुम्ही ऐकलेलं नसणार आहे. त्यानंतरचा पुढच्या प्रश्नाकडे चला. कॅश मेमरी इज लोकेटेड इन द मिडल ऑफ CPU अँड रॅम, रॅम अँड रोम, CPU अँड हार्ड डिस्क, ऑल ऑफ दिस. कॅश मेमरी कुठे असते? CPU आणि रॅम. मेन मेमरी मध्ये CPU आणि रॅम असं लक्षात ठेवलं तरी पण चालेल, पण CPU आणि मेन मेमरी पण लक्षात ठेवा, CPU आणि रॅम पण लक्षात ठेवा, त्यांच्यामध्ये आपली कॅश मेमरी असते. पुढचा शेवटचा प्रश्न. व्हॉट इज द टर्म यूज फॉर टेम्पररी स्टोर्ड डेटा? जेव्हा आपण डेटा टेम्पररी स्टोअर केला जातो त्याला काय म्हटलं जातं? मेथड डेटा, कॅश डेटा, पीक डेटा, टेम्पो डेटा. टेम्पररी स्टोअर करायला आपण काय म्हणतो? कॅश डेटाच म्हणतो. म्हणजे पुन्हा पर्याय कुठला आला? पर्याय क्रमांक दुसरा आपला योग्य झाला. ठीक आहे. तर हे होते आपले आजचे क्वेश्चन कम्प्युटर मेमरीचा पार्ट 1, ज्याच्यामध्ये मी 20 क्वेश्चन घेतले. लेक्चर आवडलं असेल, प्रश्न आवडले असतील तर आपल्या लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करत चला. असे छान व्हिडिओ हवे असतील तर आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण अजून बाकी टॉपिक वाईजचे व्हिडिओ आणणार आहोत. मग आता थांबते, भेटूयात आपण पुढच्या लेक्चरला. बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. काळजी घ्या प्रत्येकाने, सराव करा. काही अडचण वाटली तर कमेंट मध्ये टाकून ठेवा, किंवा काही डाऊट असेल, चांगलं वाटतंय नाही वाटत आहे, कुठल्या टाईपवर प्रश्न घ्यायचा, कुठलं कन्सेप्ट वगैरे घ्यायचे, हे टाकून ठेवा. जेव्हा मी कमेंट रीड करेल मग मी त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवेल. ठीक आहे. चला थांबते आता इथे. थँक्यू सगळ्यांना.